माहिती असतात. चला कांबे संघांनी घाई करायची थोडी. संतोष कडू यांनी मात्र आदेश बिरजे यांना मात्र गाडी घेऊन दुकानामध्ये बोलवलंय. आपण तिथे पोचा. आणखीन एक विकेट पाहायला मिळणार आहे. एका साईड भुवन अँड टीम कंपनी जनमन घोडगाव. अगेन तुम्ही पाहता बॅटिंग करण्याकरता ऐकवीरा कांबे, आविष्कार आणि विकी. आधीच्या मॅचचा हिरो पाहू शकाल. स्ट्रायकर एन वरती आलाय आविष्कार. नाशिकला पण केवळला विकीला पाहतोय. म्हणत नक्कीच केवळ असं म्हणणार मजाच्या आतमध्ये येईल की काय. मात्र या पहिल्या स्पेल करता थोडंसं इम्पॉर्टंट त्यांनी देखील मॅनचा वापर केला गेलाय. आणि ते बॉलिंग मागवरती त्यांना रोखण्याकरता घोडगावकरांची एक नवीन संघर्षाची उमेद, ज्याने या 2 ते 3 वर्षामध्ये अक्षरशः आपल्या पेसला महत्व दिलं आहे. आणि ती एक्सप्रेस इथे मात्र ट्रॅकवरती उभे आहे. नाव त्याचं भूमन आहे. पहिला बॉल फ्लॅट डिलिव्हरी होता आणि इथे परफेक्ट विकेट पाहायला मिळतीये. फक्त मिडलमध्ये आला आणि फ्लॅट डिलिव्हर फेस करण्याआधी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्टमध्ये इथे क्लीन LBWचा शिकार. आणि इथे मात्र परतावा लागेल. फर्स्ट विकेट मिस्टर आविष्कारला परतावा लागते. मयुरेश पाटील जांभिवली यांच्याकडनं प्रांजल्याला 200 रुपयाचं ऑनलाईन ते कॅश प्रयत्न की तुझ्या अकाउंटमध्ये जमा केले. धन्यवाद मयुरेश पाटील. आपल्या देखील शेडगाव जांभिवलीकडनं. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटर मिस्टर केवल. एक महत्त्वाचं केवळ नाही तर खऱ्या अर्थाने महत्त्वाचं केवल आहे. कारण ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची सातत्याची भूमिका पाहत असतो. म्हणजे टेनिस बॉलमध्ये प्रगती पथावरती बॅटिंग केली आहे. इथे मात्र अक्षरशः त्याच पद्धतीने आता अटॅक करावा देखील लागेल किंवा मात्र वेट अँड वॉच मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. चला थोडं स्पीडअप कर. आणखीन मॅच बाकी आहे. भुवन थोडंसं आपण सहकार्य करा. बॉलिंग मागपर्यंत पाहतोय. पहिला बॉल कंप्लीट केला गेलाय. बॉल क्रमांक 2 इथे राईट ऑन द टार्गेट. क्या बात है मिस्टर भुवन. सरळ या ठिकाणी मात्र दांडी 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 गोल होई खेळ जबरदस्त खेळाडू बाद. गडा एकवीरा कांबळे. भुवन म्हणला ना की खऱ्या तर मी म्हणतो ना की मगाशीच की नवीन चेहरा अतुल पनवेंच्या सानिध्यामध्ये आशिष पाटील त्यानंतर सूरज पशले यांच्या सानिध्यामध्ये घडलेला हा गोलंदाज आहे. आणि त्याला पेस आशिष पाटीलनं परफेक्ट शिकवलं गेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या गावाचं पूर्ण भविष्य घेऊन तो आता बॉलिंग मार्कवरती आहे. मी म्हणतो ना की नवीन चेहरा काय करेल ना सांगता येणार नाही आहे. कारण त्याच्याकडे जिद्द, त्याच्याकडे प्रयत्न आणि त्याच्याकडे एक सत्याचे पावसाची चिकाटी आहे. आणि इथे मात्र तेच करून दिलंय. बॉलिंग मार्कवरती असताना गोलंदाज भुवननं ही मॅच जिंकलात तर शेवटच्या अंतिम मॅच क्वालिफायच्या दिशेनं शेडगावच्या भिडावं लागेल. त्याकरता इथे प्रयत्न केले जात आहेत. आणि या मॅचमध्ये पण पाहिलं तर पाहू शकाल की जनमन घोडगाव अप्रतिम परफॉर्मन्स देते आहे. भुवनचा लाजवाब गोलंदाजी. आधीच्या मॅचचे दोन्ही हिरो इथे मध्ये त्यांनी डगआउटला पाठवले गेलेत. आपण जर पाहिलं तर केवळ एक बिग हिटर होता. त्यानंतर आविष्कारला देखील पाठवलं गेलं. आता मध्ये दीपेश आणि विकी मैदानाच्या आतमध्ये आलेत. आतापर्यंत त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर सर्वात जास्त षटकार देखील लागले गेलेत. इथे 2 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट केला गेलाय. आणि 2 बॉलवरती आपण पाहिलं तर 0 धावसंख्या. ऑन इज द हॅट्रिक मिस्टर भुवन. आम्ही वज्रेश्वर चषक स्पर्धे पुढे एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रुजियाच्या अंतकरणापासून तिसरा बॉल. भुवन तयार. नवीन बॅटर पाहू शकाल नक्की स्ट्रायकर दीपेश. एक लेफ्ट हँड बॅट्समन प्रतिभा संपन्न डावखुरी आता इथं फेस करण्याकरता स्ट्रायकर इनवरती त्याला तुम्ही पाहतात. बॉल क्रमांक 3 हॅट्रिक बॉल. इथे परफेक्ट मिडल लावून खेळला गेलाय. नो चान्स मुवमेंट बॉल. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. इथे निघून चाललाय. 1 बाउन्स चौकार
काही कपालची फलंदाजी पाहू शकाल. पहिला मिड विकेटमधून सेट करण्याकरता आला. पहिल्याच बॉल तर मिडलला मात्र परफेक्ट ब्लॉकरमधनं खेचून फटका मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर ऑनसाईडला इथे मात्र नक्कीच दीपेशच्या मॅटमधनं सेकंड दुसरा चौकार बॅक टू बॅक 4 बाउंड्रीज पाहू शकते. इथे मात्र 2 चौकार कंप्लीट केले गेले. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते फलकावरती 8 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक इथे पाहू शकता हॅट्रिक कंप्लीट कर दिया. 3 चौकार मात्र आल्याबरोबर पण इथे प्रेशरला रिलाइज करायचा प्रयत्न त्याने परिपूर्ण केला गेलाय. कारण जेव्हा महत्त्वाच्या दोन्ही दुवेदार विकेट्स लॉस झाल्या ना त्यानंतर अक्षरशः दबाव असताना देखील त्यांनी दर्शवलं गेलं की संघर्ष मी करू शकतो, मी देखील मॅचमध्ये इनफ करण्याचा प्रयत्न करू शकेल. आणि जर्सी क्रमांक 333 आपण पाहतोय मिस्टर दीपेशच्या बॅटमधनं 3 बॉल 12 धावा. विवेक एनवरती आहे, त्याला अंतिम मध्ये पाहू शकेल. अजूनही मॅचमध्ये बाकी आहे. बॉल क्रमांक 6 इथे हा बॉल देखील फिक केला पूर्णपणे. चौथी बाउंड्री असेल का आणि इथे चौथा चौकार आलाय. बॅक टू बॅक 4 बाउंड्रीज क्लिअर. काय जबरदस्त बॅटिंग. पहिला खेळाडू या स्पर्धेतील त्याचं नाव आहे दीपेश, गाव त्याचं आहे कांबे आणि ते मात्र एक बॅक टू बॅक 4 बाउंड्रीज कंप्लीट केल्या गेल्यात आणि 4 चौकांच्या धावसंख्येमध्ये टोटल जाऊन पोहोचती आहे. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या पुरादामध्ये 6 बॉल नंतर 16 रन ऑन कार्ड पाहतो. टी विकेट लॉस ऑफ 16 या धावसंख्येवरती. चला जरा घाई करा, आता मात्र वेळ नाही आहे. लगेच टीम मीटिंग नाही आहे. आम्ही डीजेला देखील थांबवतोय कारण आता वेळच नाही आहे. आणखीन शेवटची मॅच कंप्लीट करायची आहे. चला जरा थोडंसं घाई करा. देवा आपल्या बॉलिंग मागपती आलाय. चला स्पीडअप करा. उद्या मात्र ठीक तुम्हाला पुन्हा 9:30 स्पर्धेला स्टार्ट होताना पाहायला मिळणार आहे. देवा बॉलिंग मागवरती आलाय. ओव्हर क्रमांक 2 स्पेल क्रमांक 2 आणि त्याला फेस करण्याकरता सेकंड विकी जो आतापर्यंत 6 बॉलवरती नॉस्ट्रायकर एंडवरती होता. संध्याचं कॉन्मॅट तुम्ही म्हटलं ना खऱ्या अर्थात तुम्हाला शब्द होताना पाहू शकाल कारण सूर्य देखील आपल्या अस्ताला जाताना पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेन तिथे मात्र बॉलला बॅकच्या कडीने उडवलं. परफेक्ट रिझन पाहू शकतो. तिथे मात्र धनंजय स्वरूप गुड्डू इथे मात्र झेलला करते कॅरी आणि विकेट क्रमांक 3 या ठिकाणी मात्र मिस्टर विकीला परतावा लागेल 0 या धावसंख्येवरती. देवेंद्र तबीर बाडा सायकर ॲडवरती पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कमध्ये देवाड पहिली सफलता पहिल्याच बॉलवरती आपल्या ताबावरती केली आहे. बॉल क्रमांक 2 इथे परफेक्ट फिक्स केलाय बॉलला. परफेक्ट डोक्यामध्ये बॉल तिथे मात्र सरळ मात्र फाईनला बॉल तिथे मात्र पाहायला मिळते. डिस्टरमध्ये बॉल सरळ निघून चाललाय. 4 धावा आणि या 4 धाब्याच्या मदतीने त्या धावसंख्ये टोटल्समध्ये जाऊन पोहोचेल. 20 रन ऑन कार्ड या धावसंख्येवरती 20 टोटल्स पाहायला मिळते. 3 विकेट लॉस ऑफ जरी झाले तरी मात्र येणाऱ्या प्रत्येक बॅटरकडनं मी एकविराचा खऱ्या अर्थ म्हणा की खूप साऱ्या पद्धतीने कांबे टीम या मॅचमध्ये सकाळपासून कडवीच झुंज देते आहे. पण लो स्कोरिंग मॅच किंवा मात्र हाय स्कोरिंग असेल म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बॅटरकडनं एक चांगली बॅटिंग होताना तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत पहिल्या एडिंगमध्ये विकेट्स आणि चौकार एक सिंगल डबल ही धावसंख्या आलीच नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 विकेट्स लगातार भुवनच्या 4 बॉल 4 चौकार. त्यानंतर देवा आला बॉलिंग मार्कवरती. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्यावरती मात्र चौकार. आपली बॅट आणि बॉलमध्ये परिपूर्ण संपर्क होता नाही आहे. एक सिंगल पाहू शकाल हलकीशी कडा त्या ठिकाणी तुम्हाला ऑनसाईडला खेळताना पाहायला मिळते आणि एक सिंगलच्याच मदतीनं आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 21 या धावसंख्येवरती. ऑन द राईट स्कोर कार्ड तुम्ही तर म्हटलं ना खऱ्या अर्थानं 21 ही धावसंख्या आपण पाहतोय. संध्या 17 खूप चांगल्या पद्धतीनं बलाढ्य ताकदीनं माझा प्रेक्षक राजा मी म्हणतो ना की खऱ्या अर्थानं माझा प्रेक्षक राजा स्पर्धेची शोभा आहे. कारण प्रेक्षकाशिवाय कोणत्याही स्पर्धेला शोभा येत असते. बॅकसाईड पाहू शकाल ते स्पर्धेकरता येणाऱ्या पंचकृषीतील प्रत्येक प्रेक्षक त्यानंतर प्रत्येक टीमकरता सपोर्टर पाहू शकाल. शेडगावकरचे नक्कीच प्रतिसाद देखील पाहायला मिळतात आणि ते त्याच पद्धतीनं आज दुसऱ्या दिवसातील अंतिम क्षणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. राजेश यांचा उजवा हात बंड्या कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बंड्या
चला थोडीशी घाई करा, नाही तर अंतिम मॅच होणार नाहीये, नाही तर अंतिम मॅच कमी ओव्हर्समध्ये इथे प्रयत्न केला जाईल. मॅच 3 ओव्हरच्या देत आपण पाहतो नक्कीच थोडंसं सांडणं खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस बॅट आपण पाहू शकतो मिडलमध्ये नाही तर ऑफस्टंपपर्यंत आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक सिंगल येते ती मात्र 22 रुपयानं आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 22 वरती जाऊन पुढे टोटल आपल्याला पाहायला मिळते. आई एकविरा कांबे आपण पाहायला मिळते बॅटिंग करत असताना फील्ड करते जर्मन घोडगाव. सर स्पीडअप करा कारण अंतिम मॅच तुम्हाला इथे कंप्लीट करावीच लागणार आहे आणि ती मॅच देखील 3 ओव्हरची असेल. तर तुम्ही इथे मात्र सहकार्य करा. देवा बॉलिंग बांकमध्ये 5वा बॉल इथे शॉर्ट ऑफ लेंथ वरती अक्षरशः आक्रमक पिकअप केलाय बॉलला उडून दिलं इथे मात्र परफेक्ट बॉल कनेक्शन पाहायला मिळतंय. पॉवरफुल आज ब्युटिफुल. बरोबर म्हणतो ना की बॅटिंग ऑर्डरमध्ये मध्यस्थान जर आला ना तर मेडवर तुमचं मत स्ट्रॉंग असावं. आतापर्यंत 3 विकेट लॉस ऑफ गेल्या त्यानंतर विकेट घेऊन 5 वरती देवेंद्र आला मग त्याला दीपेशने देखील साथ दिली गेली आणि इथे मात्र अक्षरशः समोर जपासून स्लोवर केलं होतं बॉलला. अंतिम बॉल बाकी आहे 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. बॉल क्रमांक 12. चला जरा स्पीडअप करा. अंतिम स्पीड लगेच रेडी ठेवा जर्मन घोडगाव. ऑटो बॉल चला लगेच मीटिंग करू नका. जो गोलंदाज आहे तो मात्र प्रमोट करा. धनंजय चोरगे किंवा मात्र येणारा गोलंदाज जर्मन घोडगाव लगेच घेऊन या, वेळ नाहीये. हॅलो पंच जरा सामना लवकर चालू करा. चला स्पीडअप करा. आता कोणीही मात्र मैदानामध्ये पाणी घेऊन जाऊ नका कारण अंतिम एक मॅच मध्ये कंप्लीट करायची आहे. शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती मिस्टर हर्षल उर्फ हर्षू बॉलिंग मार्कवरती आलाय. जर्मन घोडगावचे पाठीराखे देखील या ठिकाणी पोहोचतायत आपण पाहू शकाल बॅक साईडला कारण कालचा दिवस देखील त्यांच्याकरता सोनेरी दिवस पाहायला मिळाला. अनेक दिवसांची प्रतीक्षा मी म्हणे की खऱ्या अर्थानं कुठेतरी संपली आहे. तो कुठेतरी मी म्हणे की जर्मन घोडगावचा या 2 वर्षामधला स्थगित असलेला वनवास हा संपला गेलाय आणि त्या ठिकाणी पाहायला मिळते की आजच्या दिवसामध्ये नारे या स्पर्धेमध्ये जर्मन घोडगाव क्वालिफाय झाली आहे. मग त्याच्यामध्ये सिनियर क्रिकेटर आपण पाहू शकाल की अतुल पारमे होते, आशिष पाटील होता, सागरला पाहिलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये नवीन चेहरे आणि तुम्ही जर पाहता बॅक साईडला पाहायला मिळते परफेक्ट पाऊच क्रॉस बॅट इथे मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट केला गेला. अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोर कार्ड 29 रन ऑन कार्ड तुम्ही पाहतात नक्की स्कोर कार्ड वरती 29 या धावसंख्येवरती. अंतिम पाहतो नक्कीच पहिल्या पुरातामध्ये बॉलिंग मागपरती असताना हर्षल पहिले 2 बॉल इथे कंप्लीट केले गेले. बॉल क्रमांक 3 चांगला स्ट्रोक खेळाय. ट्रॅक केले बॉल इथे मात्र बॉल धनंजय चोरगे फील्ड करेपर्यंत एक सिंगल दुसऱ्या थांबायचा प्रयत्न इथे मात्र सुपर रनिंग. 2 धाबा सहज मध्ये कंप्लीट केल्या गेल्या चित्याच्या चपलाईने पाहतोय आणि या 2 धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचेल. ऐकवीरा कांबे 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. बॉल क्रमांक 4 स्लाइस केलाय बॉलला परफेक्ट पद्धत डिफरेन्शियल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. अप्पर कटच्या साह्यानं 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करायचा प्रयत्न नक्कीच असेल आणि या 2 धावेच्या मदतीनं इथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 33 या धावसंख्येवरती. अंतिम शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. हर्षनं मी म्हणते खऱ्या अर्थानं हर्षलनं कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्यावरती सिंगल, तिसऱ्या बॉल ते 2 धावा, चौथ्यावरती 2 धावा. अक्षरशः फक्त 2 तर टीम मिटिंग करू नका. यानंतर लगेच शेडगाव टीम आपला कर्णधार रेडी ठेवायचा आहे. वन बॉल सुपर बॉल
ते म्हणतो ना की खऱ्या अर्थानं हर्षल हे एक हर्ष करणारा गोलंदाज आहे. एक परफेक्ट ऑर्डर पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः पहिल्या ओपनिंग मॅचमध्ये अक्षरशः मॅच फसली होती, तिथे मात्र बॅटिंग करण्याकरता आला आणि पुणेच्या दमातनं की म्हणावं की स्वप्नांना जागृती दिली ती मात्र आज गोलंदाजाने परफेक्ट ऑलराऊंडर एक नवीन जो भविष्य निर्माण करतोय घोटगावकरांचा तो हर्षल आता बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल पाठचा एज आणि तिथे आपण पाहिलं नक्कीच सरळ इथे मात्र चुकी केली आहे. बॉल इथे मात्र निघून जाईल. बॉलला स्टॉप केलं गेलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होते पाहायला मिळतो. इथे पाहू शकाल की टोटल धावसंख्या किती मात्र कन्वर्ट केल्या जातील. पंचदर्शन धावा किती कंप्लीट केल्यात. टोटल 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 37 या धावसंख्येवरती. विजयाकरता 38 धावांचं टार्गेट आहे. चला नो टिमिटिंग लगेच स्पीडअप करा आपण आणि लगेच मात्र आपले बॅटर देखील पाठवा. त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देवत आमच्या डीजेला संधी. ऑन द ग्राउंड इथे मात्र आलाय पहिला चौकार. बॉल निघून चाललाय. संघर्ष इथे मात्र सुरुवात केली आहे. पंच पहिला बॉल करते इथे मात्र क्रेडिट करताना पाहायला मिळतील. चला जाऊयात मॅच डिशन. पहिल्या बॉल वरती इथे 4 धाबा आल्यात. बॉलिंग वरती केवळ आपण पाहतोय आणि बॉल क्रमांक 2 आपण पाहतोय आणि याचा 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आहे. इथे बॉलला हवेत उडवलंय हर्षच्या बॅटमधनं. हवी बॉल खाली आलाय मात्र वाडा कॅच. काय जबरदस्त पाहू शकाल की एस्ता कव्हर मीटर पर्यंत असतापर्यंत ऑन साइड पण येपर्यंत आणि रनिंग कॅच पाहायला मिळाला आणि ते मात्र बिग विकेट इज गॉन. मिस्टर आपण पाहू शकाल की केवळ यांचा छोटा बंधू पाहायला मिळतो. जिथे आपण पाहू शकाल की अवीला एक चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला आणि विकेट क्रमांक फर्स्ट डाऊन मिस्टर हर्षल या ठिकाणी मात्र बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय दर्शन. इथे बिटॉनला बॉल हा फटका देखील फसला गेला. पुनश्च एकदा दर्शनला 0 वरती परतावा लागेल. दोन्ही बंधू या ठिकाणी पाहू शकाल की मैदानाच्या आतमध्ये असतात चांगलं क्रिकेट पाहायला मिळतात की बॉलिंग ट्रॅक वरती आहे. केवळ त्याला पण साथ देताना आपण अवीला पाहतोय जो मात्र मीटिंग असताना एक साथ पाहू शकाल फील्ड करतोय. धनंजय चोरगे नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहे. शांतता पसरली आहे कारण ज्या पद्धतीनं मी 38 मुवमेंटला या क्लायमेटमध्ये जर सेट करायचे असतील तर तुम्हाला मात्र थोडंसं टेम्परामेंटचा वापर करावा लागेल. त्यानंतर तंत्रशुद्ध फलंदाजी, त्यानंतर टायमिंगचा
वापर आणि त्यानंतर मात्र ग्राउंड शॉट देखील खेळावे लागतील आणि सिंगल डबल तुम्ही इथे मात्र रिटेट करायला तर मोठे स्ट्रोक नक्की देतील. मात्र केवळ अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय या पहिल्या स्पेल करता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर नक्की 2 विकेट्स. पहिल्या बॉलमध्ये चौकार आलाय, 4 धावसंख्या टोटस आली आहे. बॅटिंग मध्ये आज सुरुवातीमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर धनंजय चोरगे परफेक्ट टॅक केलाय बॉल. इथे बॉल लो मोमेंट निघून जाईल, नो चान्स आपण पाहतोय. वन बाउन्स पुन्हा एकदा अनसाइड बॉडीला करतो क्लिअर. चौकार, 4 धावा. फलकावरती जाऊन मध्ये 8 या धावसंख्येवरती धनंजय चोरगे यावेळी आडवा पाटा खेळायचा प्रयत्न केलाय. परफेक्ट मिडलमध्ये येऊन चेंडू मात्र फक्त 30 सर्कलच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा जयनुमांना घोडगाव स्पर्धेमध्ये बॅकफुटला जाते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं धनंजय चोरगे मैदानाच्या आतमध्ये येतो आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर थोडंसं वेट अँड वॉच केल्यानंतर अक्षरशः त्या मॅचला फिनिश करण्याची जी ताकद त्याच्याकडे मी पाहिली आहे. कारण गावची स्पर्धा जी मी आता कंप्लीट केली गेल्याच वर्षामध्ये पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये नाताल म्हटलं ना की खऱ्या अर्थानं डोळे जरी बंद झाले ना तरी मात्र 49 वर्ष ज्या गावाने कंप्लीट केलं ते गाव आहे घोडगाव. आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा मॅच पूर्णपणे सर्व विकेट लॉस ऑफ झाले होते त्यानंतर अक्षरशः त्या मॅचला कलांग तो मात्र धनंजय चोरगे यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. भुवन अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. चला थोडं स्पीडअप करा. धावसंख्या फलकावरती ती मात्र 10. अंतिम शेवटचा 6 बॉल. षटकातील 5 चेंडूचा खेळ मध्ये कंप्लीट झाला. अंतिम बॉल. भुवनच्या बॅटमधनं आता इथे मोठा स्ट्रोक येईल का? इथे परफेक्ट पेस पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं मेंटेन पॉवर प्लेची पहिली 6 चेंडू इथे कंप्लीट झाले. येणारे 12 बॉल आणि विजयागाजा तिथे बनवायच्यात 28 धावा. प्रति षटकामागे 14 ची सरासरी आहे आणि इथे मात्र कंप्लीट केली जाईल का? त्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. 3-3 ओव्हरच्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस कंप्लीट केला. एक क्वालिटी या ठिकाणी दर्शवली गेली. आम्ही वज्रेश्वरी चषकमध्ये 2026 मध्ये 2 दिवसामध्ये 4 आणि 3 ओव्हरच्या मॅचेस तुम्ही क्वालिटी पाहतात. धनंजय चोरगे हा फटका इथे मात्र फसला गेलाय. स्वतःवरती नाराज झालाय कारण परफेक्ट बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. एज पाहायला मिळाला बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर मात्र विकेट्स पाहायला मिळते. मिस्टर दीपेश आपण पाहू शकाल एसटीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतंय. ऋषी नवीन बॅटर 11 बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर विजयाकरता 28 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. अकरा बॉल आणि 28 धावांची गरज आहे. बॉल क्रमांक 2 इथे परफेक्ट वाईडिश लॉंग बॉल पुन्हा एकदा नो चान्स मोमेंटला बॉल निघून जाईल. 1 बॉल स्वरूपाने चौकार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर ऋषीच्या बॅटमधनं आल्या आल्या चांगला प्रहार पाहायला मिळाला. परफेक्ट ब्लॉस ऑफ केलं गेलं. पाहू शकतो मात्र बॅकपट खूप चांगला होता ऋषीचा. पंच केलाय बॉलला सर मात्र वाईडिश लॉंग ऑफ वरनं बॉल 1 बॉल स्वरूपाने चौकार. आता 10 मध्ये बनवायच्या 24 धावा. तिसरा बॉल सुपर बॉल आज कबॅक. मी म्हटलं ना की खऱ्या अर्थानं दोन्ही बंधू आज मैदानाच्या आतमध्ये कमालचं प्रदर्शन करतात. मग केवळ असेल त्यानंतर पाहिलं तर नक्कीच आपण अभिला पाहतोय. आता इथे मात्र 9 बॉल आणि विजयाकरता 24 धावांची गरज आहे. 3 बॉलचा इथे खेळ कंप्लीट केलाय. टीम जर्मन घोडगाव जिंकला तर अंतिम मॅच मध्ये. इथे घुटना टेकलाय. परफेक्ट केवलच्या हातमध्ये पाहायला मिळतंय. पण म्हणतो ना क्लायमेट मध्ये तुम्हाला जर धावसंख्या चेंज करायची असेल ना तर खरं तुम्हाला आता टायमिंग करावंच लागणार आहे आणि त्यानंतर टायमिंगनुसार तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आता 8 मध्ये बनवायचे 24 धावा. प्रतीक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
24 धाबेची गरज आहे. आठ बॉल 24 धाबा. चला स्पीड अप करा. बॉल क्रमांक 5 बॉलिंग बॅक वरती पाहायला मिळतोय. बिग बॅटर पाहू शकाल मिस्टर प्रतीक धावखड्यात फेस करण्याकरता सायकल एंड वरती पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला खेळायचा प्रयत्न केला. ट्रॅक करते इथे बॉल वरती सिंगल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्या धावायचा प्रयत्न केला जाईल का? मॅच अजून संपली नाहीये. भुवन ही मॅच सहज सोडणार देखील नाहीये, कारण एक त्याची जिद्द मी सातत्याने पाहिली आहे आणि एक जिद्दीचा खेळाडू आहे की शेवटपर्यंत लढायचं. मग हार होऊ की जीत होऊ द्या. आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 7 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. इथे या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रत्येक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. यावली ऑन साइड ला क्या बात है. पहले कहा था कि जब तक भिड़ेंगे तब तक कुछ भी करने वाली है टीम यहां पर घोड़गांव. और इस बार बेहतरीन छक्का. की एक कमी वेळेमध्ये आणि कमी दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं छाने आपला सध्या क्रिकेट नाही दर्शवलाय. पाचव्या बॉल 3 आल्या, 6व्या बॉल षटकार आला. टोटल 8 धावा आल्या, 9 धावा आल्या. आता 6 मध्ये 15. बॉलिंग मार्क वरती ऐकवीरा कांबे. अगेन आपण पाहतोय जनमान घोडगाव. भिवंडी टेनिस विभागामध्ये दोन्ही बलाढ्य ताकदीमधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. युट्यूबच्या माध्यमातून सर्वकर पाहतात की खऱ्या अर्थानं काय स्पर्धा रंगतीये, टेम्परामेंट पाहायला मिळतीये. म्हणून म्हणताना की टायमिंग तुम्ही प्रॉपर करत राहा या क्लायमेटमध्ये. चला थोडीशी घाई करा, कारण यानंतर मॅच होणारच आहे. 6 बॉल 15 धावा. प्रॉकरचा बॉल अक्षरशः त्यावरती हुकले. प्रत्येकच्या बॅटमध्ये सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र केला जातोय. सुपर आणि बिग विंडो विकेट मिस्टर भुवन. आणि या 2 धाब्याच्याच मदतीने धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल ती फलकावरती 25 या धावसंख्येवरती. आता 5 मध्ये 13 बनवायच्यात. समोर जे आपण पाहतो की लाईट्स बंद करायचे, ती आपण बगमॅन स्कूटी पाहतोय. समोर जी व्हाईट्स बगमॅन आहे. धन्यवाद. 5 बॉल 13. समोर लाईट्स बंद कर आपल्या बाईकच्या. 5 मध्ये 13 बनवायच्यात. प्रतीक ऑन सायकल पाहू शकाल. लेफ्ट बॅट्समन भुवनच्या बॅटमधनं कडा पंचालाय. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करता पाहायला मिळतीये. प्रॉकरचा बॉल अक्षरशः खुतून काढण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. इथे मात्र फील्डमध्ये फंबल होत आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. आणि या 2 धाब्याच्याच मदतीने धावसंख्या टोटल इथे जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती. आता 4 बॉल आणि विजयाकरता 11 धावेची गरज आहे. 4 बॉल 11 रन्स विन द मॅच टीम जनमान घोडगाव. बॉलिंग मार्क वरती आलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर रोशन. 4 बॉल आणि इथे विजयाकरता 11. डॉट बॉल आहे. थोडी साईड जास्त दिली गेली. त्यानंतर पाहिलं तर नक्कीच इथे डॉट होताना पाहायला मिळतो. आता 3 मध्ये बनवायच्या 11. मोठा स्ट्रोक आता खेळावाच लागणार है, क्योंकि यहाँ से ना चलने वाला अक्का न बुक्का. हर गेंद पर नहीं, इस गेंद पर लगाना पड़ेगा. बेहतरीन छक्का. 3 गेंदे और जीत के लिए 11 रन की यहाँ पर दरकार है टीम घोड़गांव के लिए. चलते मैच स्कोर. अभी तक गेंदबाजी अच्छी हो चुकी है गेंदबाज रोशन की ओर से. इथे लेक्सला बिस करण्याकरता पाहायला सिंगल आली आहे. एक सिंगलच्याच मदतीने 2 बॉल आणि 10 धावा. पुढे आता भुवनना पुनश्च एकदा ते आठवावा लागेल की जेव्हा जेव्हा घोडगाव टीम संकटामध्ये सापडली ना, त्या संकट मोचकाचं नाव भुवन होतं. कमी वेळेमध्ये आणि या कमी वयामध्ये या खेळाडूंना अक्षरशः सर्वांचं मन जिंकलं. मग समान कक्ष आमचा असेल किंवा मात्र भिवंडी टेनिस बॉल असेल, मग एक सिनियरपासून चांगला अनुभव देखील त्याच्याकडे पाहायला मिळेल. आता मात्र
या 2 बॉलवरती मोठे सुतोड खेळले का भुवन, कारण मॅच पूर्णपणे म्हणावे लागेल की आठवावं लागेल पूर्ण दिवसभर आपण काय केलंय आणि इथे तुम्ही काय करू शकाल. बॉल क्रमांक 5 इथे ट्रॅकिंग केले बॉलला अक्षय पाटील, इथे मात्र चौकार आलाय. मैच में अभी इंटरेस्ट आने वाला है, इंटरेस्ट से खेलू सकती है कारण पहाड़ा मिलती है. मैच फिनिश झाली नहीं, अब मैच बनने वाली है. भुवन यहाँ पर प्रयास करता हुआ, एक गेंद और जीत के लिए 6 रन की जरूरत है यहाँ पर टीम घोडगाव के लिए. कोणी आतमध्ये जाऊ नका, मात्र मॅच कोणी जिंकू द्या कारण वेळ आमच्याकडे नाहीये. लगेच नाणेफेक केली जाईल. आई एकवीर कांबे अगेन जय नंबर पाहतोय घोडगाव. भुवन मॅच पर्यंत अखंडपणे स्वतः लढतोय आणि ते पाहिलं 1 बॉल 6 धावेची गरज आहे. अंतिम बॉल इथे फ्लॅट डिलिव्हरी, पंचदर्शकरा वाईट बॉल. क्या बात है, 1 बॉल 5. खरो या मरो, मी भुवन करता एकच वाक्य म्हणू शकेल, चलना है तो वक्त के साथ चलो, चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो नहीं तो यहाँ से घर चलो. ही स्थिती निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल, इंटरेस्ट आपण पाहतो या मॅच मध्ये, इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळते. 1 बॉल आणि विजयाकरता 5 धावा. आई एकवीरा कांबे की जय हनुमान घोडगाव. इथे बॅटचं कनेक्शन झालं नाहीये, परतावा लागेल आणि मात्र जय हनुमान. चला लगेच दोन्ही कॅप्टन्स या डिसाईड काही तुम्ही दोघांमध्ये करा, 2 ओव्हर किंवा मात्र 1 ओव्हर काय करायचं करा, कारण आता 3 ओव्हरची मॅच होणार नाहीये. पूर्णपणे क्लायमेट पाहू शकाल, जे पाहायला मिळते. चला कांबा कॅप्टन्स, टॉस लगेच तिथंच करा.